नेक्स्ट इम्पॉर्टंट रिएक्शन पाहू आपण. नेक्स्ट इम्पॉर्टंट रिएक्शन आहे बघा टिस्केन्को रिएक्शन. नाव पण बघा कसं आहे, टिस्केन्को रिएक्शन. ओके, द नेक्स्ट इम्पॉर्टंट रिएक्शन टिस्केन्को रिएक्शन. ऍक्च्युली काय, इट इज द लास्ट रिएक्शन. बघा अल्डेड आणि कीटोनचे जे आपण आतापर्यंत जे रिएक्शन्स पाहून राहिलो, अल्डेड कीटोन ऍसिड जे चॅप्टर आपलं चालू आहे त्याच्यापैकी ही लास्ट जे नेम रिएक्शन्स आपण पाहणार. बाकीच्या तुम्ही सर्व लिहिलेल्या आहेत, काही मी सांगितलं तुम्हाला. बघा सर्वात जास्त नेम रिएक्शन जर कुठं असतील तर त्या अल्डेड आणि कीटोन किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड जे चॅप्टर आहे याच्यामध्ये आहे आणि लास्ट वन आहे याच्यामध्ये. नंतर उद्यापासून आपण अमाइन्सच्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या बघणार. बघा टिस्केन्को रिएक्शन्स काय असते किंवा टिस्केन्को रिएक्शन्स कशाला म्हणतात. टिस्केन्को रिएक्शन साठी इझिली मी तुम्हाला पहिले सांगून देतो काय आहे. बघा पहिला पॉइंट, इट इज सुडो कॅनिझारो रिएक्शन. लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. इट इज सुडो कॅनिझारो रिएक्शन. म्हणजे जे कॅनिझारो रिएक्शन तुम्हाला माहिती आहे त्या कॅनिझारो रिएक्शनची सुडो म्हणजे फॉल्स कॅनिझारो म्हणजे खोटी कॅनिझारो. ऍक्च्युली याचं जे मेकॅनिझम आहे किंवा हे जे रिएक्शन आहे हे कॅनिझारो सारखीच होती. बघा फक्त याला सुडो कॅनिझारो रिएक्शन म्हणतात. इट इज सुडो कॅनिझारो रिएक्शन लाईक दॅट ऑफ कॅनिझारो रिएक्शन. कॅनिझारो ज्याला माहिती आहे त्याला टिस्केन्को आली. तुम्हाला समजण्यासाठी लिहून देत आहे. कॅनिझारो रिएक्शन तुम्हाला माहित आहे, इट इज डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. कॅनिझारो वन अंडरगोज ऑक्सिडेशन, अनदर मॉलिक्यूल अंडरगोज रिडक्शन. एकामध्ये ऑक्सिडेशन होते, दुसऱ्यामध्ये रिडक्शन होते. ओके, आणि त्याचे मग तुम्हाला प्रोडक्ट्स मिळतात. आणि कॅनिझारो रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ बेस, NaOH or KOH, स्ट्रॉंग बेस. ओके, सो सुडो कॅनिझारो रिएक्शन ही जे टिस्केन्को रिएक्शन आहे ही पण कॅनिझारो सारखीच होणार आहे. मी कॅनिझारो रिएक्शन सारखी म्हटलं म्हणजे ऍक्च्युली कॅनिझारोचा आणि याचं प्रोडक्ट सेम असतील असं नाही, पण तो पाथ एकच आहे. कॅनिझारोचा पाथ आणि टिस्केन्कोचा पाथ एकच आहे. सो हाऊ द रिएक्शन टेक्स प्लेस आपण बघणार. सो इट इज सुडो कॅनिझारो रिएक्शन इम्पॉर्टंट आहे. बघा सेकंड पॉइंट काय महत्वाचं लक्षात ठेवा. काय काय रिक्वायरमेंट आहे याला. रिक्वायरमेंट आहे अल्डिहाइड और कीटोन. कोणी घेऊ शकता तुम्ही अल्डिहाइड और कीटोन. तुम्ही अल्डेड आणि कीटोन घ्या. इट मे कंटेनिंग अल्फा हायड्रोजन और नॉट कंटेनिंग. बघा कॅनिझारो आणि इथं फरक आहे. अल्डेहाइड और कीटोन असं आहे की अल्डेड आणि कीटोन घेत असताना मे और मे नॉट बी कंटेनिंग अल्फा हायड्रोजन. तुम्हाला माहित आहे कॅनिझारो मध्ये अल्फा हायड्रोजन नको. अल्फा हायड्रोजन नसणारेच अल्डेड आणि कीटोन काय दाखवतात कॅनिझारो. पण इथं अल्डेड और कीटोन बघा having alpha H or किंवा present or absent अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असेल की नसेल याला काहीही घेणं देणं नाही. अल्फा हायड्रोजन असेल किंवा नसेल बघा काही इश्यू नाहीये. नेक्स्ट अल्डेड और कीटोन प्रेझेंट. अल्डेड और कीटोन आहे प्रेझेंट और अपसेट अल्फा हायड्रोजन. काही गरज नाही इथं, काही टेन्शन नाही, फक्त अल्डेड आणि कीटोन घ्या. तिसरं बघा ही रिएक्शन मध्ये अल्डेड और कीटोन आहे, अल्फा हायड्रोजन असेल किंवा नसेल, पण रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते हे महत्वाचं आहे की ही रिएक्शन टिस्केन्को रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते. इट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ बघा इट टेक्स प्लेस in presence of लेविस ऍसिड. ही रिएक्शन लेविस ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये होती. कोणता लेविस ऍसिड? ॲल्युमिनियम. बघा ॲल्युमिनियम अल्कॉक्साइड लिहून देतो. ॲल्युमिनियम अल्कॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन होते. हा आहे लेविस ऍसिड. ॲल्युमिनियम अल्कॉक्साइड कसं असेल तर आपण वेगवेगळे घेऊ. ॲल्युमिनियम अल्कॉक्साइड चला ओके. आता ॲल्युमिनियम अल्कॉक्साइड असेल कसं तर तुम्ही लिहू शकता. ॲल्युमिनियमचे किती व्हॅलन्सी असतात? 3. सो OR आणि OR दॅट इज ॲल्युमिनियम अल्कॉक्साइड असा असतो. या होते या रिएक्शन मध्ये. चौथा प्रोडक्ट काय भेटेल बघा. सुडो कॅनिझारो अल्डेड आणि कीटोन लागेल. टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड. ॲल्युमिनियम अल्कॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होणार आहे.
आणि इथं प्रोडक्ट काय मिळतो, इथं प्रोडक्ट मिळतो ईस्टर. ईस्टर ऍज ए प्रोडक्ट. महत्वाचं आहे की टिस्केनको रिएक्शन काय असतं बघा. हे जनरल केसेस असतात, ह्या तुम्हाला माहिती असणे खूप आवश्यक आहे की इट इज सुडो कॅनिझारो रिएक्शन. देन अल्डिहाइड और कीटोन याच्या रिक्वायरमेंट असते. प्रेझेंट और अपसेट अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असो किंवा नसो काही घेणं देणं नाही, कारण कॅनिझारो म्हटलं तर अल्फा हायड्रोजन अपसेट असते, इथं काही घेणं देणं नाही, प्रेझेंट असो अथवा नसो. It takes place in presence of Lewis acid. It requires Lewis acid. Lewis acid means what? The Lewis acid means the substance which have a tendency to accept electron pair. असा पदार्थ की जो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करते त्याला म्हणतात लेविस ऍसिड. इथं आपण अल्युमिनियम अल्कॉक्साइड वापरणार. आपण वापरणार म्हणजे टिस्केनको वापरणार. आणि इथं ईस्टर ऍज अ प्रोडक्ट मिळते. ईस्टर ऍज अ प्रोडक्ट. चला बघू आपण हाऊ द रिएक्शन टेक्स प्लेस. बघा हे झालं मेन पॉइंट. रिएक्शन्स ऍक्च्युअली कशी होती बघा. बघा रिएक्शन्स कशी होईल आणि काय प्रोडक्ट मिळेल. कोणताही अल्डिहाइड किंवा कीटोन घेऊ शकता तुम्ही. आपण घेऊ नॉर्मली हा CH3 COH. काय आहे हा बघा ऍसिटाल्डिहाइड. इट इज ऍसिटाल्डिहाइड. मी बघा अल्फा हायड्रोजन ऍटम असणारा कंपाऊंड घेतला. इथं याचे दोन मॉलिक्यूल लागतील CH3 COH. It is also acetaldehyde. Now this reaction takes place in presence of aluminium. कोणतेही घ्या O C2H5 अल्कॉक्साइड. किती असतात हे 3 ना. सो अल्युमिनियम अल्कॉक्साइड ऍज ए कॅटलिस्ट किंवा इथं आपण लेविस ऍसिड म्हणून हा घेतला. अल्युमिनियम इथॉक्साइड आहे घेतला. आता काय रिएक्शन होईल बघा. इथं तुम्हाला प्रोडक्ट काय मिळते. प्रोडक्ट मिळतो बघा प्रोडक्ट CH3 CO बघा CH3 CO O CH2 CH3 हा प्रोडक्ट मिळाला. CH3 CO CO O CH2 CH3 हा कोण आहे. सॉरी हा CH3 COO बघा CH3 COO CH3 हा कोण आहे. हा आहे मिथिल ऍसिटेट म्हणजे कोण ईस्टर. हा मिळतो तुम्हाला प्रोडक्ट. बघा अल्डिहाइड घेतला ऍसिटाल्डिहाइड रिएक्ट्स विथ अल्युमिनियम अल्कॉक्साइड दॅट इज अल्युमिनियम इथॉक्साइड ऍज अ लेविस ऍसिड टू गिव्स मिथिल ऍसिटेट दॅट इज ईस्टर किंवा मिथिल इथॅनोएट पण म्हणू शकता तुम्ही. आयपीएस ना मिथिल इथॅनोएट किंवा मिथिल ऍसिटेट ऍज अ ईस्टर तुम्हाला प्रोडक्ट मिळतो. पण मी काय म्हणतो ही रिएक्शन अशी समजणे हार्ड आहे. याला तुम्ही आर काय म्हणू शकता, कारण आपण काय लिहून देतो बघा. हीच रिएक्शन मी तुम्हाला समजण्यासाठी इझी पाथने लिहून देतो. असं समजत नाही तुम्हाला. बघा ऍसिटाल्डिहाइडचे दोन मॉलिक्यूल घ्या. अल्युमिनियम अल्कॉक्साइड मिळेल. अल्युमिनियम अल्कॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होणार आहे. आपल्याला काय भेटेल ईस्टर भेटेल. ही रिएक्शन इझिली लवकर समजत नाही नेमकं काय झालं. याच्यासाठी आपण काय म्हणतो हे समजण्यासाठी मी तुम्हाला इझिली एक ट्रिक सांगतो. ती ट्रिक आहे इट इज लाईक दॅट ऑफ कॅनिझारो रिएक्शन. सुडो कॅनिझारो रिएक्शन सारखी रिएक्शन होते. कसं इझी आहे बघा. कॅनिझारो रिएक्शन सारखी समजण्यासाठी सांगतो तुम्हाला. बघा कशी. आपल्याकडे आहे CH3 COH. समजण्यासाठी आपल्याला प्रोडक्ट रिक्वायर्ड आहे फक्त म्हणून. सुडो कशी वापरता तुम्ही. हा आहे ऍसिटाल्डिहाइड बघा. दुसरा आहे CH3 COH. हा आहे ऍसिटाल्डिहाइड. समजण्यासाठी बघा कसा प्रोडक्ट मिळतो. रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ Al O C2H5/3. आता एक लक्ष द्या ना. आपल्याला कॅनिझारो रिएक्शन सारखी रिएक्शन पाहिजे. कॅनिझारो इज अ डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. तुम्हाला माहित आहे एका केस मध्ये होते ऑक्सिडेशन आणि दुसऱ्या केस मध्ये होणार आहे रिडक्शन. एकामध्ये ऑक्सिडेशन दुसऱ्यामध्ये रिडक्शन. समजण्यासाठी आपल्याला बरं ऍक्च्युअली रिएक्शन कशी होईल. हा फक्त प्रोडक्ट मिळण्यासाठी मी असं सांगून राहिलो. हा ऍक्च्युअली लाईक दॅट ऑफ म्हटलं फक्त. आपल्याला प्रोडक्ट मिळण्यासाठी हा पाथ मी तुम्हाला सांगून राहिलो. बट डायरेक्ट प्रोडक्ट कसा लक्षात ठेवायचा. तर याच्यामध्ये होईल ऑक्सिडेशन याच्यामध्ये होईल रिडक्शन. लाईक दॅट ऑफ ऍक्च्युअली असं होत नाही. रिएक्शनचं वेगळे आहे पण आपल्याला प्रोडक्ट हा पाहिजे म्हणून आपण म्हटलं बस सुडो कॅनिझारो रिएक्शनचा पाथ फॉलो करेल ऍज अ प्रोडक्ट मिळवण्यासाठी. सो ऑक्सिडेशन रिडक्शन. बरं काय होईल ऑक्सिडेशन झालं तर तुम्हाला माहित आहे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं तर काय भेटतो
CH3COOH मिळतो. सरांना माहितीये की अल्डिहाइडचं जर ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला काय मिळत असतो, ऍसिड प्लस अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर काय भेटतो, अल्कोहोल. याचं रिडक्शन करा काय भेटेल, अल्कोहोल. फक्त असा लिहून देतो हा. CH3 पहिले न लिहून देता इकडे लिहून दिला H. बघा इथं काय तयार होईल बघा, इकडे लक्ष द्या. इथं काय तयार होईल, हायड्रोजन हायड्रोजन ऍड होईल. हायड्रोजन हायड्रोजन CH3 CH2OH. म्हणजे तुम्ही असं म्हणता CH3 CH2OH म्हणजे ऍसिड अल्डिहाइडचं रिडक्शन झालं तर अल्कोहोल, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं तर ऍसिड. इकडे ऍसिड आहे, इकडे अल्कोहोल आहे, दोघं रिॲक्ट होतील. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे ऍसिड रिॲक्ट विथ अल्कोहोल. रिॲक्ट झाले तर काय निघून जात असते, निघून जातो हा. आठवते हा निघाला प्रोडक्ट. सॉरी CH3 CH2OH. काय होईल बघा, सॉरी प्रोडक्ट पण आपला हे झाला CH3CO. म्हणजे सॉरी प्रोडक्ट काय होता, दोन कार्बनचा प्रोडक्ट. सॉरी CH3CO इथं 2 कार्बन होते ना, इथं प्रोडक्ट हा असेल. सॉरी CH3COO C2H5 हा असेल इथिल ऍसिटेट. आपलं ते रॉंग झालं होतं, कारण बघा ना हा जर 2 कार्बन CH3CO तर हा 2 कार्बनचा इकडला ग्रुप असायला पाहिजे C2H5. 2 कार्बनचा इकडला ग्रुप असायला पाहिजे होता, आपलं लक्ष नव्हतं ते. सो इट इज इथिल. बघा इथिल 2 कार्बनचा ऍसिटेट, इथिल ऍसिटेट ऍज इस्टर भेटेल. चला काही काळजी नका करू. इकडे बघा ऍसिटाल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल घ्या, ऍसिटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल घ्या. याच्यावर कोणाची रिएक्शन होईल, AlOC2H5/3. ओके काय होईल, सुडो. आपण कोणासारखी रिएक्शन पाहता, सुडो कॅनिझारो रिएक्शन. व्हॉट विल बी द प्रोडक्ट, CH3COOH. कारण तुम्हाला माहिती आहे ऍसिटाल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करा ऍसिड भेटतो, ऍसिटाल्डिहाइडचं रिडक्शन करा अल्कोहोल मिळतो. बरं काय निघून जाईल, दोघांची रिएक्शन होईल, ऍसिड रिएक्ट विथ अल्कोहोल. काय निघून गेला, वॉटर. व्हॉट विल बी द प्रोडक्ट, बघा CH3CO हा कोण आहे, O. आणि इकडे बोल CH2CH3 हा कोण आहे, हा आहे आपला इथिल. इकडला कोण, ऍसिटेट. बघा तुम्ही डायरेक्ट प्रोडक्ट सांगा इथिल ऍसिटेट, किंवा याला समजण्यासाठी सुडो रिएक्शन्स लिहा. सुडो कॅनिझारो रिएक्शन सारखी रिएक्शन लिहिली तरी चालते. सुडो कॅनिझारो समजण्यासाठी, हा हे समजण्यासाठी पाहताय हा की बस सुडो कॅनिझारो सारखी रिएक्शन्स करा. आपल्याला फक्त मेन प्रोडक्ट पाहिजे. म्हणजे तुम्ही जे टिस्केन्को रिएक्शन आहे ओरिजिनली सुडो कॅनिझारोचा पाथ फॉलो करते. ओके हे झालं मेन. हे लिहा किंवा हे लिहा, काही डिफिकल्टी नाही. ओके समजून आलं का. ऍसिटाल्डिहाइडचे 2 मॉलिक्युल्स घ्या. ऍसिटाल्डिहाइड रिएक्ट्स विथ अल्युमिनियम इथॉक्साइड टू गिव्स इथिल ऍसिटेट. यू हैव टू यूज सुडो कॅनिझारो path also. You have to use acetaldehyde. One acetaldehyde undergoes oxidation, another undergoes reduction. एक अल्डिहाइडने जर ऑक्सिडेशन केलं तर ऍसिड भेटतो, दुसऱ्या अल्डिहाइडने जर रिडक्शन केलं तर अल्कोहोल भेटतो. आणि हे दोघं रिएक्शन तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय भेटते, इस्टर मिळते. सो हा पाथ लिहा की हा पाथ लिहा, पण तुम्हाला मेन प्रोडक्ट माहिती असला पाहिजे काय मिळते. ओके याच्यानंतर बघा हे तर झाली रिएक्शन सांगण्याची पद्धत. याचं मेकॅनिझम कसं होतं, कारण रिएक्शनचं मेकॅनिझम महत्वाचं आहे. मेकॅनिझम काय म्हणते किंवा मेकॅनिझम कसं होते आपण पाहू वन बाय वन. बघा बरं काय होईल मेकॅनिझम मध्ये. काय आपल्याकडे ऍसिटाल्डिहाइडचे किती मॉलिक्यूल आहेत, 2 घेणार आपण, त्याच्यातला एक घेऊ. रिएक्शन कशी होते बघा एकदम इझी. CH3COH हा कोण आहे, हा ऍसिटाल्डिहाइड. नाव ऍसिटाल्डिहाइड रिएक्ट्स विथ कोणासोबत रिएक्ट करता, Al. बघा ऍल्युमिनियम आहे, इथं कोण आहे OET, ऍल्युमिनियम अल्कोऑक्साइड, OET आणि OET. दॅट इज ऍल्युमिनियम इथॉक्साइड. इथॉक्साइड घ्या, मिथॉक्साइड घ्या किंवा अल्कोऑक्साइड घ्या, ऍल्युमिनियम इथॉक्साइड मिळालं. काय रिएक्शन होईल बघा, सिंपल रिएक्शन आहे. मला सांगा हा जो आहे ना ऍल्युमिनियम इथॉक्साइड हा काय असतो, हा असतो हा आहे लेविस ऍसिड. व्हॉट इज लेविस ऍसिड, इट हॅविंग टेंडन्सी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. याची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करायची. कोणाकडची इलेक्ट्रॉन पेअर घेईल बघा, हा जो ऑक्सिजन आहे ना याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर असतो.
काय करेल, हा लेविस ऍसिड आहे. अल्युमिनियम इथॉक्साइड इज अ लेविस ऍसिड. लेविस ऍसिड हॅव टेंडन्सी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. इलेक्ट्रॉन पेअर घेईला कोणाजवळचे घेईल, या ऑक्सिजन जवळचे. हे काय घेतले, जसे आणि इलेक्ट्रॉन पेअर घेतले तसं तुम्हाला काय स्ट्रक्चर भेटेल बघा इकडे. CH3 हा C डबल बॉन्ड O आणि हा H, याला फरक नाही. ऑक्सिजन वरची एक इलेक्ट्रॉन पेअर गेला, एकच राहिला. एक कोणता चार्ज झाला, पॉझिटिव्ह. एक पॉझिटिव्ह चार्ज झाला. आणि यांनी कोणावर रिएक्शन केली, हे घ्या अल्युमिनियम. अल्युमिनियमवर इलेक्ट्रॉन दिले, अल्युमिनियम कॅरिंग निगेटिव्ह चार्ज. पण अल्युमिनियम जवळ कोण आहे बघा, OET OET अँड OET हे आहेतच ऍज इट इज. ओके, आता काय होईल बघा पुढे, कंडिशन्स काय आहे. एक साधं जर लॉजिक जर तुम्ही इथं लावलं तर तुमच्या काय लक्षात येते, ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं, ऑक्सिजन इज अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो, ऑक्सिजनच. पण जेव्हा ऑक्सिजनवर आणखीन पॉझिटिव्ह चार्ज येतो ना, गडबड काय बघा, ऑक्सिजन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, ऑक्सिजन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह, पण ऑक्सिजन पॉझिटिव्ह इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हे कसं, ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन ओढायचा प्रयत्न नेहमी करतो, पण आता तर इलेक्ट्रॉन्सकडे, ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची आणखीनच कमतरता आहे. बघा दोघांमध्ये काय फरक आहे. ऑक्सिजन पेक्षा ऑक्सिजन पॉझिटिव्ह हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह का असतो, तो ऑक्सिजनची काय टेंडन्सी आहे, इलेक्ट्रॉन ओढण्याची, इलेक्ट्रॉन घेण्याची. पण जेव्हा एखाद्या ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज येते तर त्याची जी तीव्रता असते इलेक्ट्रॉन ओढण्याची ती आणखीन वाढते. सो ऑक्सिजन पॉझिटिव्ह इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. काय करेल, हा काय करतो माहितीये का, लगेच हा इथचे इलेक्ट्रॉन्स घेऊन घेते. घेतले इलेक्ट्रॉन्स, जसे आणि इलेक्ट्रॉन्स घेतले ना तशी काय कंडिशन येते बघा. जसे इलेक्ट्रॉन्स घेतले तशी काय कंडिशन आपल्याला मिळतो, CH3 C हा O. बघा इलेक्ट्रॉन्स घेतले ऍज इट इज. इथं आहे H, इथं कोण अटॅच झाला, अल्युमिनियम, निगेटिव्ह आहे. OET OET याला काही फरक नाही, OET ठीक. पण या कार्बनवर कोणता चार्ज आला आता सांगा, या कार्बनवर आला, या कार्बनवर जे इलेक्ट्रॉन गेले ना याच्यावर कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. पुढे काय होईल आता बघा, नेक्स्ट काय कंडिशन आहे. हा झाला तुमचा पहिला एक कार्बोकॅटायन, पहिल्यापासून तुम्ही हा तयार केला. आता दुसरा कोण आहे आपल्याकडे बघा, ऍसिटाल्डेटचा तुमच्याकडे दुसरा मॉलिक्युल आहे ना, म्हणजे एका ऍसिटाल्डेटचा तुम्ही काय तयार केला, कार्बोकॅटायन तयार केला ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. दुसरा कोण, आता एक दुसरा मॉलिक्युल तुम्हाला ऍड करावं लागेल बघा. वी आर टू यूज सेकंड मॉलिक्युल. सेकंड मॉलिक्युल असा यूज करू बघा, फक्त असा लिहून देतो. कोण आहे सेकंड, ऍसिटाल्डिहाइड. हा CH3 COH हा आहे सेकंड मॉलिक्युल. काय होईल, मला असं वाटतं तुम्हाला काही जास्त लॉजिक लावायची गरज नाही, तुम्हाला पहिलेच समजलं की या ऍसिटाल्डेटचे या ऑक्सिजनवर काय आता इलेक्ट्रॉन पेअर आहे. हा काय करेल, या कार्बनवर अटॅक करू शकतो. या ऑक्सिजनचा, हे ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स या कार्बनवर अटॅक करतात. हे झाला अटॅक. आपल्याला काय स्ट्रक्चर मिळेल, स्ट्रक्चर इकडे लिहून देतो. हा बघा सिंपल आहे, आता समजून घ्या. हा आहे CH3, हा आहे C, हा आहे H ऍज इट इज. इथं आहे O, याला काही गरज नाही. इथं बघा ऍज इट इज आहे. हा आहे अल्युमिनियम निगेटिव्ह. इथं कोण आहे, हे तिघ आहेत OET, हे अल्कॉक्साइड आहेत, याला काही डिफिकल्टी नाही, ऍज इट इज. इथं काय झालं, इथं कोण जॉईन झाला बघा, इथं जॉईन झाला हा, थोडासा ब्लॅक पेनने लिहून देतो बघा, ऑक्सिजन झाला. ऑक्सिजनचे एक इलेक्ट्रॉन पेअर ते यांनी कार्बनला दिली, एक कोणता चार्ज झाला, पॉझिटिव्ह. इथं काय आहे, इथं आहे कार्बन, इकडे आहे CH3 बघा, हा डबल बॉन्ड, इकडे काय आहे H. चला काय होते बघा आता लॉजिक, साधं लॉजिक आहे. पुन्हा या ऑक्सिजनवर कोणता चार्ज बघा, गडबड काय झाली, या ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला, या ऑक्सिजनवर आला पॉझिटिव्ह. हा पुन्हा इलेक्ट्रॉन्स ओढायचे प्रयत्न करेल, कुठचे ओढेल, पुन्हा हेच ओढेल, याला काही पर्याय नाही. इकडले इलेक्ट्रॉन्स नाही पुन्हा घेऊ शकत, हा पुन्हा इथचे इलेक्ट्रॉन्स घेईल, इलेक्ट्रॉन्स घेतले. आता काय गडबड होते बघा, लक्ष द्या. नेक्स्ट काय आहे, आता हा महत्वाचा कंपाऊंड आहे पुढचा, CH3 CH. इथं काय O, याला काही प्रॉब्लेम नाही, हा ऍज इट इज. अल्युमिनियम निगेटिव्ह, हे इकडे ऍज इट इज असतात, OET OET आणि OET हे ऍज इट इज आहेत सर्व. इथं काय गडबड झाली बघा, इथं
इथं होता हा ऑक्सिजन, या ऑक्सिजनवर आता काय झालं, एक इलेक्ट्रॉन पेअर दुसरी इलेक्ट्रॉन पेअर. ओके, इथं काय झालं बघा, कार्बन. बघा लक्ष द्या, या कार्बनला कोण अटॅच आहे, CH3, याला कोण अटॅच आहे, H. पण याची इलेक्ट्रॉन्स इकडे ऑक्सिजनने ओढल्यामुळे याच्यावर कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह. आता इथं रिअरेंजमेंट होते किंवा इथं चेंज होते. बघा काय इथं काय चेंज होतो, हा प्रोडक्ट फक्त इकडे लिहून देतो. आता लक्ष द्या काय होईल बघा बरं, इथं इथं काय चेंज होणार बघा. आता थोडासा चेंज आहे, काय आहे बघा, साधा आहे बघा. हा आता डायरेक्ट सांगतो, आता काही गोष्टी डायरेक्ट सांगाव्या लागतात. हा अल्युमिनियमने काय केलं, इलेक्ट्रॉन्स घेतलेले आहे, हा काय करतो, इलेक्ट्रॉन्स वापस दे. लेविस ऍसिडचं काय काम असते, थोड्या वेळासाठी इलेक्ट्रॉन्स घेणे. सो इट ऍक्ट्स ॲज अ लेविस ऍसिड. याने या ऑक्सिजन जवळचे इलेक्ट्रॉन्स घेतलेले आहेत. हे बघा, इथं निगेटिव्ह आहे, इथं पण घेतलेलं आहे, इथं पण घेतलेलं आहे, इथं पण घेतलेलं आहे. आता हा वापस देतो. जसे याने हे इलेक्ट्रॉन्स वापस दिले, डायरेक्ट सांगून राहिलो, जसे याने इलेक्ट्रॉन दिले, इथं कोणता बॉन्ड आला, डबल बॉन्ड. इथं जर डबल बॉन्ड, हा निघून गेला. आता AL OAT हा निघून गेला. याने याचे इलेक्ट्रॉन्स इथं दिले, इथं कोणता बॉन्ड झाला, डबल बॉन्ड. इथं जर डबल बॉन्ड झाला तर व्हॅलेन्सी किती, 1 2 3 आणि 2 5. निघून कोण जाईल, हा तर निघून वापस जाणार नाही. हे जॉईन झालेत, हाही निघून जाणार नाही. मग कोण निघते, हायड्रोजन. हा हायड्रोजन स्वतःचे इलेक्ट्रॉन्स घेऊन निघतो, म्हणजे हा इथून निघतो, म्हणजे ऍज अ निगेटिव्ह निघते. हा इलेक्ट्रॉन्स घेऊन जसा निघेल, हा निगेटिव्ह या कार्बनवर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह, लगेच हा निघतो असा आणि याच्यावर अटॅक करते, याला जॉईंट होऊन जातो. बघा बरं फायनल काय झालं स्ट्रक्चर, बघा CH3 ऍज इट इज. इथं काय C, इथं कोणता बॉन्ड आला, डबल बॉन्ड O, याला काही फरक नाही. इथून हा निघून गेला, इथचा हा निघाला, हा निघाला, हा तो कार्बन होता. याला कोण जॉईंट आहे बघा, O. हा वाटलं तर थोडंसं ब्लॅक कलर मध्ये लिहून देते, पहिल्यापासून लिहिताना म्हणून O. इथं काय अटॅच झाला बघा, C. हा C, याला एक H, हा याचा स्वतःचा, हा H, आणि एक H हा इकडून आला, म्हणजे काय CH2, आणि इथं कोण आहे अटॅच, CH3 प्लस काय, प्लस हा ऍज इट इज AL, हे काही गरज नाही, OAT. हा कोण आहे, हा आपला आहे इस्टर, जो हा रिक्वायर्ड होता. इट इज इस्टर. व्हेरी सिंपल रिएक्शन आहे. बघा इथं काय गरज आहे बघा, अल्डिहाइड कडे हायड्रोजन असो अथवा नसो, अल्फा हायड्रोजन असो अथवा नसो, अल्फा हायड्रोजनचं काही कामच नाही पडलं. बघा CH3 ऍज इट इज, CH3 ऍज इट इज, CH3 या अल्फा हायड्रोजनची काही गरज नाही. आपण बेस घेतलाच नाही ना रिएक्शन मध्ये, या अल्फा हायड्रोजनचं काम कधी पडलं असतं, इट इज ऍसिडिक इन नेचर. पण तुम्ही दुसरा ऍसिडच घेतला, ही रिएक्शन बेसच्या प्रेझेन्स मध्ये होत नाही. ही रिएक्शन जर बेसच्या प्रेझेन्स मध्ये झाली असती तर गडबड झाली असती. मग हा हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट केला गेला असता, मेकॅनिझम वेगळं झालं असतं, आणि ते मेकॅनिझम मग अल्डॉल सारखं झालं असतं पुढे. पण आपण बेस नाही, आपण इथे ऍसिड वापरला, त्याच्यामुळे इथं अल्फा हायड्रोजन असो किंवा नसो काही गरज नाही आपल्याला त्याची. ऑक्सिजनने पहिले अल्युमिनियम म्हणजे लेविस ऍसिडवर अटॅक केला, आपल्याला भेटला हा. म्हणजे सरळ सरळ पहिले ऍसिड कन्व्हर्शन कशात करा, कॅटायन मध्ये कन्वर्ट करा, आणि मग दुसरा ऍसिड त्याच्यावर, दुसरा अल्डिहाइड त्याच्यावर अटॅक करतो, म्हणजे ऑक्सिजनच अटॅक करतो याच्यावर, आणि पुढे रिएक्शन जाऊन आपल्याला फायनल काय मिळते, इस्टर मिळते. सो इट इज ऑल अबाउट टिस्केन्को रिएक्शन. सिंपल आहे बघा, व्यवस्थित बघून घ्या, चेक करा एक वेळ. चला ओके, नेक्स्ट हो. बघा नेक्स्ट तुम्ही बरेचसे एक्झाम्पल ट्राय करू शकता. बघा नेक्स्ट एक्झाम्पल किंवा आपण बरेचसे एक्झाम्पल ट्राय करू. याच्यामध्ये नेमकं काय होते बघा, मी तुम्हाला इझी सांगितलं. मेकॅनिझम जर तुम्हाला लक्षात ठेवायचं नसेल किंवा मेकॅनिझमची जर तुम्हाला जास्त गरज वाटत नसेल, आणि तसे तुम्हाला माहिती आहे नीट जेई साठी तुम्हाला डायरेक्ट रिएक्शन्सचे प्रोडक्ट आले पाहिजेत, फक्त मेकॅनिझम माहिती असू तेव्हा काय होत आहे नेमकं. बघा अशी सपोज एखादी रिएक्शन आहे, फॉर एक्झाम्पल बघा HCOH हा आहे फॉर्माल्डिहाइड किंवा बघा फॉर्माल्डिहाइडच घे ना, चेंज करतो फक्त. बघा हा आहे फॉर्माल्डिहाइड. ओके, नाव फॉर्माल्डिहाइड किती मॉलिक्यूल, 2. बघा रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार, AL O
CH3 किती बाय 3. तुम्हाला माहिती आहे हा कोण आहे? हा अल्युमिनियम अल्कॉक्साइड आहे, अल्युमिनियम मिथॉक्साइड आहे. आता काय प्रोडक्ट मिळेल? एक लक्ष द्या, फॉर्माल्डिहाइड आहे, इथं आपल्याला प्रोडक्ट पाहिजे. काही नाही, मी तुम्हाला एक इझी ट्रॅक सांगतो. जर तुम्हाला डायरेक्ट प्रोडक्ट लागत असेल ना, इथं काय प्रोडक्ट असेल, जर तुम्हाला डायरेक्टली समजत नसेल काय होते, तर तुम्ही काय करा, आर याची रिएक्शन लिहून काढायची. पण हे समजलं पाहिजे, अल्युमिनियम अल्कॉक्साइड असणे म्हणजे इथं टिस्केनको रिएक्शन होईल. काय होईल? HCOH प्लस HCOH. बघा तुमच्यासाठी लगेच इथं रिएक्शन दुसऱ्या पद्धतीने आपण लिहू शकतो. आपल्याला इझी प्रोडक्ट येण्यासाठी हा आहे फॉर्माल्डिहाइड, हा फॉर्माल्डिहाइड आहे. एका फॉर्माल्डिहाइड मध्ये काय होईल सांगा? ऑक्सिडेशन. दुसऱ्यामध्ये काय होईल? रिडक्शन. झालं. बाकी तुम्हाला इथे लिहायची गरज नाही, हेच आहे, समजून घ्या. हाच आहे ऑक्सिडेशनचा प्रोडक्ट. काय? ऑफकोर्स ऍसिड भेटेल. काय असेल सांगा? HCOOH प्लस रिडक्शनचा प्रोडक्ट काय असेल? बघा, रिडक्शन म्हणजे असं असते, H इथे ऍड झाला, H इथे ऍड झाला. काय प्रोडक्ट आहे? CH3OH. फक्त असा लिहितो, चालेल. मिथिल अल्कोहोल. याचा मिथिल अल्कोहोल, याचा ऍसिड, या दोघांची रिएक्शन. दोघांची रिएक्शन काय निघून जाईल? बघा समजलं नाही ते असं लिहायचं. निघून काय गेला? H2O. कारण एक ऍसिड आहे, एक ऍसिड आहे, एक अल्कोहोल आहे, आणि ऍसिड रिएक्ट्स विथ अल्कोहोल टू गिव्स ईस्टर. काय भेटेल बघा? HCOO CH3 मिळाला ईस्टर. बस. फॉर्माल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल घेतले आणि अल्युमिनियम अल्कॉक्साइड सोबत जर रिएक्ट करसाल तर व्हॉट विल बी द प्रोडक्ट? H. बघा, हा ऍज इट इज CO. एकाचा ऍज इट इज, दुसऱ्याचा जो आहे ना, तो दुसरे जो कार्बन असतील ते CH3 मध्ये कन्वर्ट होतात, OCH3. हा आहे मिथिल. इकडला कोण आहे? फॉर्मेट. मिळाला. इट इज मिथिल फॉर्मेट. झालं प्रोडक्ट तुमचं. ही स्टेप वापरा किंवा ही स्टेप वापरा. लक्षात ठेवा, हे सुडो आहे. सुडो म्हणजे खोटं आहे. हे फक्त समजण्यासाठी कोणता प्रोडक्ट मिळते आपण असा पाथ वापरतो. ऍक्च्युली अशी रिएक्शन होत नाही. नाही तर मग म्हणसाल की सर टिस्केन्कोची रिएक्शन अशी होते का? हे सुडो तुम्हाला डायरेक्ट फायनली प्रोडक्ट समजण्यासाठी सांगितलं की तुम्ही या पद्धतीने सांगू शकता. आपल्याला प्रोडक्ट कसा भेटतो याच्याची गरज आहे. तर हा प्रोडक्ट मिळाला. हा प्रोडक्ट मेनली असा होतो, मेकॅनिझम मी तुम्हाला सांगितलं, पण सुडोली पण तुम्ही त्याला खोट्या पद्धतीने पण अप्लाय करून तुम्ही प्रोडक्ट मिळवू शकता. म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं. ओके, हे झालं एक. आणखी बघा, तुमच्याकडे पर्याय असतात ते. सपोज तुम्हाला असा दिला, हा आहे बेन्झाल्डिहाइड आणि तुम्हाला दिला अल्युमिनियम, असं दिलं, फक्त अल्कॉक्साइड दिलं बायथरियम. बाकी काही म्हणत नाही तो. शॉर्टकट अल्युमिनियम OR/3. कारण आरची व्हॅल्यू काही असो, याचं काही घेणदेण नाही, रिएक्शन मध्ये काही घेणदेण नाही. हा आहे लेविस ऍसिड. तुम्हाला लगेच माहिती पाहिजे, अल्डिहाइडची रिएक्शन जर अल्युमिनियम अल्कॉक्साइड सोबत होत असेल, प्रोडक्ट काय? इट इज टिस्केन्को रिएक्शन. कशी होईल? अल्युमिनियम अल्कॉक्साइड कशी रिएक्शन होईल? बघा आता रिएक्शन कशी होईल तर आपल्याला माहित आहे. एकामध्ये बघा, हे जर असं नाही समजलं लगेच तर आपण दुसरा पाथ वापरू. दुसरा पाथ काय म्हणतो बघा, हा सेम दुसरा. लक्ष द्या, पाथ बघा, माहिती आहे तुम्हाला. याच्यामध्ये काय होईल? ऑक्सिडेशन. आणि याच्यामध्ये काय होईल? रिडक्शन. समजण्यासाठी पाथ आहे हा. लगेच ऑक्सिडेशनचा प्रोडक्ट काय तुम्हाला माहिती आहे. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करा, व्हॉट विल बी द प्रोडक्ट? COOH. ऍट दॅट इज ऍसिड. याचा काय प्रोडक्ट आहे? बघा आता याचा काय प्रोडक्ट आहे? इथं HH ऍड होतात, म्हणजे इथं काय? HOCH2. बघा, अल्कोहोल. बेन्झाल्डिहाइडचा भेटला बेन्झोइक ऍसिड, तर बेन्झाल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर भेटला बेन्झिल अल्कोहोल. बेन्झिल अल्कोहोल. आपल्याला काही जास्त टेन्शन नाही. या दोघांची रिएक्शन होईल. ऍसिड आणि अल्कोहोलची रिएक्शन केली तर निघून काय जातो माहिती आहे? हा निघून जातो. निघाला काय प्रोडक्ट मिळाला? बघा, CO हा ऍज इट इज. इथं काय?
O इकडे काय CH2 हा प्रोडक्ट. हा कोण आहे इस्टर. याला काय म्हणतात, हा बेन्झिल ग्रुप आहे. बेन्झिल हा आहे बेन्झिल बेन्झोएट दॅट इज इस्टर. मग काय प्रोडक्ट भेटेल, डायरेक्ट लिहू शकता बेन्झिल बेन्झोएट पण कसा बघा, बेन्झिन आणि CO ऍज इट इज. इथं पण डायरेक्ट पण लिहू शकता बेन्झिन आणि CO ऍज इट इज. आता दुसरा जो बेन्झाल्डेट असेल तो असा असेल O आणि याचा CH2 बेन्झिन. हा प्रोडक्ट एकच आहे, हा पण एकच आहे इस्टर. पण तुम्ही जर डायरेक्टली पाथ नसाल वापरत तर असा वापरा तरी चालेल, पण तुम्हाला इथं मिळाला पाहिजे व्हॉट विल बी द प्रोडक्ट दॅट इज इस्टर इज अ प्रोडक्ट. म्हणजे बेन्झाल्डेहाइड पासून डायरेक्ट इस्टर मिळवायचा असेल तर तुम्हाला टिस्केनको रिएक्शन करणे आवश्यक आहे.